तर आनंद यादव यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ दिलं नाही. इतकं आम्ही तुकाराम महाराजांच्या बद्दल जर सजग असू तर एखादा उत्तर भारतामधला माणूस येतो आणि आमच्या तुकाराम महाराजांचा या ठिकाणी अपमान करतो, त्यावेळेला त्याला सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे. काय म्हणला तो माहिती ना, त्याने येऊन इथं सांगितलं की तुकाराम महाराज की लुगाई उन्हें डंडे से पीटती थी. म्हणजे तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराज दंड्यानं मारित होती आणि हा बागेश्वर बाबा तिथं बाजूला उभारून बघत होता. पण असं बोललेलं असताना सुद्धा त्याची तो बोलला याचं मला फार नवल वाटलं नाही, पण अशा प्रकारचा तो बोलत असताना वारकरी संप्रदायामधल्या एकाही माणसाला त्याचा निषेध करावासा वाटत नाही. ही जास्त निषेधार्ह गोष्ट आहे. आणि तो येऊन काय सांगतो आम्हाला, परचा करतो परचा. बरोबर की नाही? आमच्या वारकरी संतांनी कधीही भविष्यावर विश्वास ठेवला नाही. किंबहुना आमचे तुकाराम महाराज सांगतात की जे भविष्य बघणार आहेत त्यांच्याबद्दल मला अत्यंत कंटाळा आहे.